मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सराव संच 6 7 क्लासचं. मित्रांनो, इथे आपण डायरेक्ट बुकमध्येच पाहणार आहोत. आपल्याला खाली काही आकृती दिलेली आहे. मित्रांनो, इथे सांगितलं आहे राईट द नेम्स ऑफ पेयर ऑफ सेगमेंट्स. मित्रांनो, इथे आपल्याला सराव संच 6 फर्स्ट पाहूया. काय आहे? एकरूप रेषाखंडाच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. एकरूप रेषाखंडाच्या जोड्या लिहा. हे आपल्या लाईन सेगमेंट जे सेम आहेत त्यांच्या जोड्या म्हणजे पेयर्स आपल्याला लिहायचे आहेत इथे. तर मित्रांनो, आपण कर्कटकच्या साहाय्याने ते लिहिणार आहोत. डिवायडर टू फाइंड देम. आपण कर्कटकच्या साहाय्याने कोणत्या रेषा सेम आहेत ते लिहिणार आहोत. मित्रांनो, आता आपण सर्वप्रथम एम जीचं अंतर घेऊया. एम जीचं जेवढं अंतर आहे मित्रांनो, तेवढंच दुसऱ्या कोणत्या लाईनचं आहे. जी डीचं नाही, जी बीचं सुद्धा नाही. जेवढं एम जीचं आहे तेवढे अंतर के जीचं आहे. सॉरी मित्रांनो, जी आरचं. आणि जी ईचं सुद्धा. मित्रांनो, एम जी, एन जी, आर जी आणि ई जी या चारही रेषाखंड समान लांबीचे आहेत. म्हणजे त्या पेयर्सचे सेगमेंट सेम आहेत. तर आपण पहिली जोडी लिहू. लाईन एम जी आपण नोटबुकमध्ये लिहूया. मित्रांनो, आपल्याला इथे समान जोड्या लिहायच्या आहेत. लेंथ एम जी समान लेंथ, एकरूप लेंथ जी आर, लेंथ जी आर. मित्रांनो, दुसरी सुद्धा होती, जी सुद्धा होती. आपल्याला 4 लिहायचे आहेत. आपण एक एकच लिहूया. आता दुसरी आपण पाहूया. आता एम जीला एकरूप आपण जी आर लिहिली. आता एम जीला एकरूप जी एन सुद्धा आहे आणि जी ई सुद्धा आहे. तर आपण सेकंड लाईन लिहू. सेगमेंट, इंग्लिश मीडियमवाल्यांना सुद्धा समजेल. सेगमेंट एम जी एकरूप सेगमेंट एन जी लिहूया. एन जी. त्यानंतर आपण मराठीमध्ये असं पण लिहू शकतो, रेषा. आता तिसरी कोणती आहे? आपल्याला जी सी. आपण जी सी पाहूया. जी सीला एकरूप आहे जी नाही, जी बी आहे. तर आपण थर्ड लिहूया. रेषा जी सी एकरूप रेषा जी बी. त्यानंतर फोर्थ लिहूया. रेषाखंड कोणता आहे? जी आर. जी आर आणि जी ई सुद्धा लिहू शकतो. ते दोन्ही सेम आहेत. ते 4 सेम होते, त्याच्या आपण जोड्या लिहूया. जी आर आणि जी ई. रेषा जी आर एकरूप रेषाखंड जी ई. हे 4 जोड्या झालेल्या आहेत. मित्रांनो, अजून 5वी जोडी सुद्धा जी ई एकरूप एन जी ती सुद्धा येऊ शकते. पण आपल्याला 4च लिहायचे आहेत, त्यामुळे आपण इथेच थांबूया.
या मित्रांनो जी हे चारही सेम होते. तर मित्रांनो आता सेकंड क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन आहे ऑन दी लाईन बिलो. खाली दिलेल्या लाईनमध्ये डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजॉईंट पॉईंट, म्हणजे प्रत्येकाचं डिस्टन्स दोघांचं सेम दिलेलं आहे. तर आपल्याला खाली काही ब्लँकमध्ये काय कोणता रेषाखंड येणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे मित्रांनो. त्याच्यामधल्या अंतराच्या गुणधर्मानुसार. तर मित्रांनो आपण सेकंड क्वेश्चन इथे लिहूया. आपल्याला दोन्ही बिंदूंमधलं अंतर सेम आहे. तर सेगमेंट ए बी, सेकंड क्वेश्चनचा पहिला सेगमेंट ए बी पाहूया. ए बीमध्ये समजा ते 10 mm गॅप आहे, 1 सेंटीमीटरचा. सेगमेंट ए बी एकरूप सेगमेंट बी सी. ए बीला बी सी सुद्धा किंवा XW सुद्धा YX सुद्धा सेम आहेत. सेकंड पाहूया, म्हणजे दोन्ही बिंदूंमधलं अंतर सेम आहे कोणत्या पण. आता सेगमेंट ए डी घेऊया आपण. ए पीमध्ये किती डिस्टन्स आहे मित्रांनो? 1 2 3 4 5 सेंटीमीटरचा डिस्टन्स आहे. तर आपण पुढचा बिंदू वाय घेऊन वायमध्ये 5 सेंटीमीटर, वाय 1 2 3 4 5 सी, वाय सी येणार. म्हणजे जेवढं दोन बिंदूंमध्ये मित्रांनो अंतर आहे, गॅप आहे, तेवढंच अंतर घ्यायचं आहे. तरच आपले एकरूप रेषाखंडाच्या जोड्या तयार होतील. आता थर्ड घेऊया सेगमेंट ए सी. एकरूप सेगमेंट ए सी कुठे आहे पाहूया. ए बी सी म्हणजे 2 सेंटीमीटर आहे. तर आपण 2 सेंटीमीटर कोणतं पण घेऊया. QPZ घेऊया किंवा ZYX, XWA असं कोणतं घेतलं तरी चालेल. आपण घेऊया ZX, 2 सेंटीमीटरचा गॅप. त्यानुसार PY सुद्धा घेऊ शकतो, XA सुद्धा घेऊ शकतो आहे किंवा WB सुद्धा घेऊ शकतो. मित्रांनो फक्त आपल्याला तेवढं अंतर हवं आहे. जेवढं दोघांमध्ये गॅप असेल तेवढ्याच एकरूपतेने. आता इथे बघा, इथे पहिली व्हॅल्यू नाही दिली, सेकंड सेगमेंट दिले BY. तर BY कुठे आहे बघूया. B आणि Y. BYमध्ये कितीचा गॅप आहे? 1 2 3 4चं आहे. तर आपण 4 सेंटीमीटरचा गॅप त्याच्या अगोदरचं घ्यायचं. Z आणि A मध्ये सुद्धा 4 सेंटीमीटरचा गॅप होणार, मग आपण ZA घेतला. मित्रांनो आपण PW सुद्धा घेऊ शकतो किंवा QX सुद्धा घेऊ शकतो. त्यांच्यामध्ये सुद्धा 4 सेंटीमीटरचा गॅप आहे. आता फिफ्थ एक्झाम्पल घेऊया. सेगमेंट डॅश डॅश एकरूप सेगमेंट YQ. तर YQ कुठे आहे मित्रांनो? Y आणि Q मध्ये 3 सेंटीमीटरचा गॅप आहे. तर आपण पुढचा घेऊया. P पासून 1 2 3 X. तर आपण 6वा क्वेश्चन सेगमेंट PW एकरूप सेगमेंट. BWला एकरूप कोणती आहे मित्रांनो? 2 सेंटीमीटरचा गॅप. तर आपण सेगमेंट CA सुद्धा घेऊ शकतोय. CA किंवा WY किंवा ZQ सुद्धा. मित्रांनो जेवढं गॅप असेल तेवढं. आणि आपल्याला बघायचं आहे की सुरुवात स्टार्टिंगचा पॉईंट पाठीमागचा आहे, पाठीमागून पुढे येत आहे की पुढून पाठीमागे जात आहे ते बघायचं मित्रांनो. आता फॉर एक्झाम्पल AC समोरून स्टार्टिंगपासून मागे पुढे गेलेला आहे आणि
CA हा एंडिंगपासून पुन्हा मागे आलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला सराव प्रॅक्टिस सेट